तुम्ही रामायणात प्रभू श्रीरामांच्या तोंडाने कधी असं ऐकलंय की सीता तू ती लक्ष्मण रेषा पार करायलाच नको होती? कधी माता सीतांना अशोक वाटिकेमध्ये बसून असं बोलताना ऐकलंय की मी ती सोन्याची हरीण मागायलाच नव्हती पाहिजे? कधी हे सगळं तुम्ही कुठे वाचलंय? कधी प्रभू श्रीरामांनी कुणाला दोष दिला असं ऐकलंय की सीता तू असं का केलंस, लक्ष्मण तू असं का केलंस, किंवा माझ्या वडिलांनी मला वनवासात का पाठवलं? नाही ना. एका पुरुष आणि पुरुषोत्तम मध्ये हाच फरक असतो. जी गोष्ट भूतकाळात घडून गेलीये किंवा घडली सुद्धा नाहीये तिचा पुन्हा 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 जास्त विचार करून दुसऱ्यांना दोष देऊन वर्तमान खराब करणं, या गोष्टीमुळे कुठेतरी सगळ्यात जास्त त्रास आपल्या स्वतःला होत असतो. म्हणून कुठे ना कुठे प्रभू श्रीरामांनी आपल्याला हा सुद्धा मेसेज दिलाय की जर तुम्ही फक्त तुमच्या वर्तमानावर लक्ष दिलं, वर्तमानात असलेल्या अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न केला, तर तुमचा भूतकाळ तुम्ही विसरून जाल आणि तुमचं भविष्य सुद्धा खूप छान बनून जाईल. आणि त्यांच्या अशा